स्तोत्र संहिता अध्याय 38 स्मरण देण्याकरिता दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको, संतापून मला शिक्षा करू नको। तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत, तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे। तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही, माझ्या पापामुळे माझ्या अस्थीत स्वस्थता नाही। कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत, जड ओझ्यामुळे ते मला फार भारी झाले आहेत। माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे। माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे। दिवसभर मी सुतक्याच्या वेशाने फिरतो, माझ्या कमरेला दाह सुटला आहे। माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही, माझे अंग बधीर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे। मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे। हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे, माझे कण्हणे तुझ्यापासून गुप्त नाही। माझे काळीज धडधडत आहे, माझी शक्ती मला सोडून गेली आहे। माझ्या डोळ्यात तेजही राहिले नाही। माझे प्रियजन व माझे मित्र माझी व्याधी पाहून दूर राहतात, माझे जवळचे आप्तजनही दूर उभे राहतात। माझा जीव घ्यावयास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडितात। माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करीत राहतात। मी तर बहिऱ्यासारखा होऊन ऐकत नाही, मुक्यासारखा मी आपले तोंड उघडीत नाही। ज्या मनुष्याला ऐकू येत नाही, ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, त्याच्यासारखा मी झालो आहे। हे परमेश्वरा, मी तुझी आशा धरिली आहे। हे प्रभू, माझ्या देवा, तू माझे ऐकशील। मी म्हणालो, तू ऐकले नाही तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल। माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील, कारण मी तर पडण्याच्या बेतास आलो आहे। माझे दुःख माझ्यासमोर नित्य आहे, मी आपला दोष पदरी घेतो। माझ्या पापामुळे मी खिन्न आहे, माझे वैरी जोमदार व बलवान आहेत। खोडसाळपणाने माझा द्वेष करणारे अनेक झाले आहेत। जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बऱ्याची फेड वाईटाने करणारे मला विरोध करीतात। हे परमेश्वरा, मला सोडू नको। माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नको। हे प्रभू, माझ्या उद्धारा, मला सहाय्य करण्याची त्वरा कर।